यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी मुंबईमधून समोर येते। मुंबईमधील गोरेगावमध्ये महिलेवरती बलात्कार झाल्याची जी घटना मगासपासून आपण पाहतोय, आरोपी रिक्षा चालकाकडून आता गुन्ह्याची कबुली देण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी समोर येते, आरोपीवरती 2 ठिकाणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्या महिलेने आपल्यावरती बलात्कार झाला अशी तक्रार केली होती, दावा केला होता, त्या रिक्षा चालकाने आता आपला गुन्हा कबूल केलेला आहे। 30 ते 35 वर्षाचा हा रिक्षा चालक आहे। महिलेने अनेक दावे केल्यामुळे पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, परंतु आता अखेर या रिक्षा चालकाचं, ज्याने हा गुन्हा केलेला आहे, त्या आरोपीने आपला गुन्हा कबूल केलेला आहे। महिलेने अनेक दावे केले होते, त्यामुळे पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, मात्र अखेर त्या रिक्षा चालकाने आपला गुन्हा कबूल केलेला आहे। 30 ते 35 वर्षाचा हा रिक्षा चालक आहे। मुंबईमधल्या गोरेगाव मध्ये महिलेवरती बलात्कार झाला होता। 20 वर्षाची ही तरुणी होती, तिच्यावरती बलात्कार झाला होता। मात्र सुरुवातीला ज्यावेळी तिला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, त्यावेळी तिने अनेक दावे केले होते, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, आणि आता महत्त्वाची जी बातमी समोर येते ती म्हणजे आरोपीने अखेर आपला गुन्हा कबूल केलेला आहे। जी जान्हवी, आपण पाहिलं तर आरोपीला खरं तर वनराई पोलिसांनी सापळा रचून वाळीव येथील खैरपाड्यातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर आरोपीचा जबाब जो आहे तो देखील वनराई पोलिसांनी नोंदवलेला आहे। मात्र या संदर्भात जी मोठी अपडेट समोर आलेली आहे त्याप्रमाणे रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपीने बलात्कार केल्याचं कबूल देखील केलेलं आहे। रिक्षा चालकाचं नाव राजरतन वायवळ असून तो 32 वर्षाचा आहे आणि त्याला 2 मुली देखील असल्याची माहिती सध्या समोर येते। जी जी, मात्र जे चेतन त्यांनी सांगितलं होतं त्या महिलेने की ह्या सगळ्या जो रिक्षा चालक आहे त्याच्याकडे आपण आपली सगळी जी काही गोष्ट आहे ती सांगितली होती आणि त्याच्यानंतर त्याने आपल्याला यातून बाहेर काढण्याची जी आश्वासन दिलं होतं, हे सगळ्यामध्ये तथ्य आहे चेतन? ज्या पद्धतीनं आपण पाहिलं मुलीचा जे जबाब नोंदवण्यात आलेला आहे पोलिसांकडून, त्या जबाबात खरं तर त्या मुलीने असे स्टेटमेंट जे आहेत ते केलेले आहेत। मात्र आपण पाहिलं तर त्या मुलीचं कालांतराने ते स्टेटमेंट जे आहेत ते बदलताना आपल्याला पाहायला मिळालं आणि यामुळे वनराई पोलिसांना देखील तपासात थोडा अडथळा निर्माण आला। मात्र आरोपीने त्याचा गुन्हा जो आहे तो कबूल केल्याने हे संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे आणि त्या मुलीवर खरंच बलात्कार झाल्याचं देखील आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र आपण पाहिलं तर आताच काही वेळापूर्वी या प्रकरणात पोलीस जे अतिरिक्त आयुक्त आहेत मुंबई पोलिसांचे, अभिषेक त्रिमुखे, ते देखील आता वनराई पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात अधिकृत माहिती जी आहे ती त्यांच्याकडून घेऊ। जी जी चेतन, एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही उपस्थित होतोय, तो म्हणजे इतके दिवस का लागले? जान्हवी, पाहायचं झालं तर पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याची पडताळणी केलेली आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये तपास सुरू होता, त्यामुळे खरं तर पोलिसांना या संदर्भात वेळ लागलेला आहे आणि रिक्षा चालकाची ओळख पटवायला खरं तर वेळ लागलेला होता आणि ही संपूर्ण घटना घडली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मुलीचे बदलणारे जबाब यासाठी खरं तर मुंबई पोलिसांना तपासात वेळ लागलेला आहे। धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।